नमस्कार. मी गणपत लक्ष्मण नांगरे, राहणार कारकीन. माझे ग्राहक सेवा केंद्र ढोरकीन येथे आहे. मी त्याचा संचालक आहे आणि माझ्यासोबत 29/7/2025 वार मंगळवार रोजी मी साधारणपणे 11:30 वाजता एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला आणि विनंती केली माझ्यासोबत की मला खूप पैशाची गरज आहे आणि माझी गाडी मेगा फूडमध्ये भरलेली आहे, पण मला माझी आधारची आणि ATMची पण लिमिट संपलेली आहे. तरी मी माझ्या वडिलांना सांगून तुम्हाला फोनपे करतो, तुम्ही मला कॅश द्या. पण माझ्याकडे कॅश नसल्यामुळे मी त्याला सांगितलं की थोडा वेळ लागेल, मी बघतो. तो परत अर्ध्या तासाने आला आणि माझ्या फोनपेला ₹80,000 रक्कम टाकली. मी बघितलं, अकाउंट चेक केलं, त्याला नाव पण विचारलं, व्हेरीफाय पण केलं. त्याने नाव पण बरोबर सांगितले होते. त्यामुळे मी त्याला कॅश दिली. कॅश दिल्यानंतर तो कॅश घेऊन निघून गेला. मला असं वाटलं पण नाही की हा व्यक्ती मला फसवून गेलेला आहे म्हणून. आणि 2 दिवसानंतर मला असं कळालं की ते माझी जी अमाऊंट आहे ती ट्रान्सफर होत नव्हती. मला असं वाटलं की माझी KYCमुळे माझे अकाउंट बंद पडले असावे. मग मी ॲक्सिस बँक संभाजीनगरला गेलो असता मला कळाले की माझ्या अकाउंटला कर्नाटक पोलीस सायबर पोलिसनी होल्ड लावलेला आहे. कळाल्यानंतर मग मी का बरं लावला ते विचारले असता ते पैसे फ्रॉडचे आहे असे मला त्यांनी सांगितले. मी ते पैसे कुठेही ट्रान्सफर केलेले नव्हते. नंतर मी 19/30ला कंप्लेंट केली ऑनलाईन व छत्रपती संभाजीनगर सायबर सेलला तक्रार दाखल करण्यासाठी आलो. इथं आला असता मला कळाले की असे परत 2-4 CSP आहेत आमचे की त्यांच्यासोबत हाच प्रकार झालेला आहे. प्रकार असा होता की आम्हाला पैसे टाकायचे आणि हातात पैसे पडले की आमचे अकाउंट होल्ड करायचे. हा त्यांचा म्हणजे फंडा होता. पण आमच्या ते लक्षात आले नाही. मग आम्ही यांना कंप्लेंट केल्यानंतर आमच्या सायबर सेल छत्रपती संभाजीनगरने त्याचा चांगल्या प्रकारे तपास करून त्या दोन्ही गुन्हेगारांना 2 महिन्याच्या आतमध्ये पकडले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणीही नवीन व्यक्तीवर, अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता ऑनलाईन पैसे घेऊ नये. कारण ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर ते आपल्या अकाउंटला होल्ड लावून आपल्याला ब्लॅकमेल करतात. आणि याच्यानंतर कोणासोबत जर घडलं तर असे काही प्रकार घडले तर 19/30ला कंप्लेंट करावी व छत्रपती संभाजीनगर सायबर सेल ग्रामीणला येऊन तक्रार दाखल करावी. धन्यवाद.